सहज यूट्यूब चालत असताना एका मुलीचा इंटरव्ह्यू दिसला. काय झपाटल्यासारखं थिएटर करते राव ही पोरगी. नाटकाची शिबिरं घेते, आदिवासी पाड्यात जाते, तिथलं अंगण झाडून प्रयोगाला उभी राहते, असं सगळं तिनं त्यात सांगितलं. मग तिच्या कडेकोट कडेलोट या एकपात्री नाटकाबद्दल समजलं. ते बघायचा योग काही आला नाही, पण प्रचंड कौतुक ऐकलं त्याचं. या थिएटर कुमारीला भेटायलाच पाहिजे असं सतत वाटत असताना अहिल्यानगरला नाट्यसंमेलनात तुझी अवकात काय या नाटकाचा प्रयोग बघण्याचा योग आला. प्रतीक्षासोबतच तिच्याच सारखे थिएटरच्या वेडाने झपाटलेले अजून काही चेहरे तिथं बघायला मिळाले. ना भलं मोठं नेपथ्य, ना लाईट्सची दिवाळी, ना साजेशी वेशभूषा, ना विशेष रंगभूषा. हे ना नाटक आहे, ना अभिवाचन आहे, ना सादरीकरण आहे. ते येतात, बसतात, गोष्ट सांगायला सुरू करतात. ते काहीच करत नाहीत, पण तुम्हाला सगळं काही दिसतं. अगदी नुकतीच जन्मलेली 6 महिन्याची तान्ही वेदिका, देवासोबत लग्न लागत असतानाची अल्लड वेदिका, सदाशिवच्या प्रेमात अकंठ बुडालेली त्याची प्रेमिका वेदिका, तिचं गाव, तिचा भाव, तिची अम्मा, तिची आजी, गावातून बाहेर पडून नदीसारखा वाहत जाणारा तिचा प्रवास, हे सगळं आपल्याला अचूक दिसत जातं. किती वेळा रडू येतं, किती वेळा अंगावर काटा येतो, आलेला काटा कितीतरी वेळ तसाच राहतो आणि किती वेळा हे होतं. याचं मोजमाप न करणाराच शहाणा म्हणावा. एका बाईची कहाणी समोर एक गोरी मुलगी सांगते, तरी ती आपल्याला वेदिकाच सांगते असं वाटतं. अचानक सावळी मुलगी सांगते, तरी वेदिकाच दिसते. मग एक मुलगाच सांगू लागतो, तरी आपल्याला वेदिकाच दिसत राहते. त्यांनी चितारलेली पण आपल्याला दिसलेली ती वेदिका. त्यांनाही सादर करताना रडू येतं, हसू येतं, राग येतो, चीड येते, कीव वाटते. सगळं आपल्यापर्यंत पोहोचवतो तो म्हणजे केवळ त्यांचा आवाज. ते गोष्ट सांगतात, गातात, गात सांगतात, सांगत सांगत गातात. पात्र बदलतात, गावं बदलतात, वातावरण बदलतात, सगळं त्यांच्या केवळ आवाजातून मांडतात. अहो ॲक्टर तर ॲक्टर, पण त्या वादकांचं काय करावं बरं. यांच्यात समरस होऊन ते पण या गोष्टीचा भाग होतात. ठरल्याप्रमाणे कधी हळूच वाद्य बदलतात, कधी यांच्या सुरात सूर मिसळतात, जसं की फक्त या सगळ्याचीच त्यांनी एक वेगळी तालीमच केली असावी जणू. तसं बघायला गेलं तर नुसते समोर बसून असतात ही मंडळी. असं वाटतं काहीच करत नाहीयेत, पण न काही करता देखील इतकं अफाट असं काहीतरी करून जातात की तो अनुभव शब्दात मांडणं कठीण करून टाकतात. मग शब्दच सुचेनासे झाले की माणूस असं काही बाई बरळायला लागतो माझ्यासारखं. माझी ही अवस्था का झाली आहे हे जाणून घ्यायचं असेल तर न चुकता जिथं कुठं बघायला मिळेल तिथे जाऊन आवर्जून हा निशब्द करणारा प्रयोग नक्की बघा. तुझी अवकात काय.